पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेंडे या गावामध्ये यंदा 13वा सांस्कृतिक लोककला महोत्सव जो आहे तो 7, 8 आणि 9 नोव्हेंबरला होणार आहे। या सांस्कृतिक लोककला महोत्सवाचं उद्घाटन आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे। तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सदाभाऊ खोत आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे आहेत। या 7 ते 8, 9 नोव्हेंबर या तिन्ही दिवसांमध्ये या महोत्सवामध्ये तमाशा आणि लोककलांच्या कार्यक्रमाचं भरगच्च आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचे आयोजक वसंतराव जगताप असं म्हणाले की 7, 8 आणि 9 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 10 असं रोज 4 प्रमाणाचे कार्यक्रम होतील आणि या कार्यक्रमासाठी राज्यभरातून येणाऱ्या रसिकांची राहण्याची आणि जेवण अल्पोपहार यांची सुविधा आयोजक संस्था श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केलेली आहे। हा जो सोहळा आहे बेंडे गावामध्ये होणारा, या बेंडे गावाच्या DNA मध्येच तमाशा आहे। म्हणजे उदाहरणार्थ तिथल्या मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त सलग 5 किंवा 6 मंगळवार गावातल्या प्रत्येक गल्लीमार्फत एका तमाशाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। या गावामध्ये दत्तमाणिक पुणेकर यांचं दीर्घकाळ वास्तव्य होतं। किंबहुना दत्तमाणिक पुणेकर यांच्या सहवासामुळेच मुख्य संयोजक वसंतराव जगतापांना हे ह्या तमाशा कलेच्या प्रेमात पडले आणि सुरुवातीला स्वतःची घरची गरिबी असताना देखील या परिस्थितीवरती मात करून वसंतदादांनी संगीतरत्न दत्तमाणिक पुणेकर आणि वावा तालुक्यातील बोरगावचे विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी हा सांस्कृतिक लोककला महोत्सव यावर्षी 13वा महोत्सव होतोय। म्हणजे सलग 13 वर्ष या 2 महान कलाकार जे आहेत दत्तमाणिक पुणेकर आणि गुलाब बोरगावकर यांच्या स्मृती जपण्यासाठी म्हणून हा तमाशा महोत्सव होतोय। दरवर्षी या लोककला महोत्सवामध्ये संगीतरत्न दत्तमाणिक जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ कलावंतांचा गौरव करण्यात येतो। तर यावर्षी तमाशा कलावंत वसंत चव्हाण आणि रेखा चव्हाण कोर्टीकर, तृप्ती प्रोडक्शन शिरूरचे निर्माता रामदास राऊ, रमेश कोळे कातापूरकर हे तमाशा कलावंत आहेत आणि निवृत्ती पोंदेवाडीकर हे तमाशा कलावंत आहेत। तर या 4 कलावंतांना दत्तमाणिक पुणेकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। आता हा 7 तारखेला सकाळी 10 वाजता जो उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमासाठी अभिनेत्री मेघा गाडगे, बिभीषण चौरे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, जुन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ॲडव्होकेट संजय काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य शरदराव लेंडे, अंगाताई घोडके, त्याचबरोबर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे, पांडुरंग पवार, सत्यशील शेरकर, माऊली शेठ खंडागळे, मनीषाताई जानपूर डावकर या बेंडेगावच्या सरपंच आहेत। त्याचबरोबर माजी आमदार अतुल शेठ बेनके, आशाताई बुचके, प्रवीण शिंदे साहेब, विश्वास जाधव, कैलास बापू कोते, खंडूराज गायकवाड या सगळ्या मान्य कलांच्या बरोबरच सांगली जिल्ह्यातील लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर, त्याचबरोबर पापाबाई बोरगावकर आणि भगवान राऊत साहेब हे मंडळी या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आता सलग 3 दिवस रोज 4 प्रमाणे जे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमांचे तपशील आपण बघूया। शुक्रवारी रेणुका म्हणजे जे 4 कार्यक्रम आहेत त्यात क्रमानं पहिला कार्यक्रम रेणुका जेजुरीकर
या जेजुरीच्या मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टीचा जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर दुसरा कार्यक्रम भारुडाचा आहे आणि हे भारुड सम्राट सावता महाराज फुले इंदापूर तालुक्यातल्या संसरगावचे आहेत, हे भारुड सादर करणार आहे। तर दुपारच्या सत्रामध्ये लोकनाट्य तमाशा होणार आहे आणि या फळाचं नाव आहे ढोलकी सम्राट सागर मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ। हे कराडचं तमाशा मंडळ आहे। त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 7 तारखेला समारोपाचा कार्यक्रम जो आहे तो लावणी कलावंत शाहीर गीता शिंदे बेंगलेकर ह्या शाहीर गीत सादर करणार आहे। तेव्हा या पद्धतीनं शुक्रवारी रेणुका जेजुरीकर, सावता महाराज, सागर मनवकर आणि शाहीर गीता शिंदे बेंगलेकर हे 4 कार्यक्रम शुक्रवारी 7 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 10 ह्या कालावधीत होणार आहेत। तर शनिवारी म्हणजे 8 नोव्हेंबरला रेखा सविता नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा वगनाट्यासह लोकनाट्य तमाशा होईल। त्यानंतर राष्ट्रीय शाहीर अविनाश देशिंगे आणि सहकारी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होईल। तिसरा कार्यक्रम लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांचा मदनाची मंजिरी हा कार्यक्रम आहे। तर समारोप शाहीर स्वप्नील गायकवाड यांच्या कार्यक्रमाने होईल। म्हणजे शनिवारी 8 नोव्हेंबरला रेखा सविता नगरकर, शाहीर अविनाश देशंगे, लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत, शाहीर स्वप्नील गायकवाड यांचं सादरीकरण होईल। तर अखेरच्या दिवशी समारोपा दिवशी म्हणजे रविवारी 9 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 10 या वेळामध्ये पहिला कार्यक्रम सांगली जिल्ह्यातल्या लता लंका जयसिंग पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर गाडी मुंगराची प्रेम शाहीर विलास आटक हे लोकगीत सादर करतील। तर राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग आंबी हे बालशाहीर अमोघराज आंबी यांच्यासह पोवाडा सादर करतील आणि समारोपाचा कार्यक्रम जगन कुमार वेळवणकर सह हौसा पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ भोर यांच्या तमाशाचा कार्यक्रम होईल। म्हणजे रविवारी समारोपाच्या दिवशी लता लंका, विलास आटक, शाहीर बजरंग आंबी आणि जगन कुमार बेळवणकर यांचे कार्यक्रम होणार आहेत। सलग 3 दिवस होणारे हे जे कार्यक्रम आहेत याचं संयोजन करण्यासाठी साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव बबनराव जगताप अण्णा हे मुख्य संयोजक आहेत आणि त्यांच्याबरोबर राकेश सुदाम डोळस, गणेश शंकरराव सोनवणे, राहुल वसंतराव जगताप, हरिदास कोंडीबा विश्वासराव, TL गुंजाळ, अब्बास फकीरबाई बेपारी, विक्रम विष्णू मटारे, श्रीमती शारदा परशुराम गुंजाळ, संजय मारुती विश्वासराव, अरुण रामदास डावकर, मधुकर सोनबा कसाळ आणि सौ प्रभावती रामदास जाधव हे 3 दिवस चालणाऱ्या ह्या 13व्या लोककला महोत्सवाचं संयोजन करत आहेत। या संयोजनामध्ये साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट, वैष्णवी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था बेर्डे आणि बेर्डे गाव आणि परिसरातील समस्त नागरिकांचा या संयोजनामध्ये सहभाग आहे। याचे मुख्य संयोजक वसंतराव जगताप अण्णा यांनी राज्यातल्या सर्व तमाशाप्रेमी आणि लोककला प्रेमींना 7, 8, 9 नोव्हेंबर रोजी बेर्डे गावी होणाऱ्या या महोत्सवाचं निमंत्रण पाठवलेलं आहे।